उपस्थित असणारे मनोजी कलापट, तालुका प्रमुख संजय काटकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आमचे संतोषाबा जाधव, प्रशांतजी पवार, अमर पवार, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक धनसिंग भाऊ कदम, सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे. पण व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विविध गावचे आमचे सरपंच, शिवसेना आणि भाजपचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, वाठारमध्ये पदयात्रा आली. त्याच्यानंतर एखाद्या गावचा विकास हा त्या गावामध्ये फिरल्यानंतर आपल्या लक्षात येतो. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, कोरेगाव मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झाला. एका सामान्य कुटुंबातला 12 वर्ष गुरामागे फिरलेला जर आमदार होऊ शकतो तर त्याच्या हातातून विकासच होतो. लक्षात घ्या. सोन्याचा चमचा घेऊन आलेली पोरं, त्यांना सामान्यांच्या प्रश्नाची जाण नसते. या वाठार स्टेशन गटामध्ये असंच घडलं. हा जिल्हा ज्यावेळेला आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा म्हणतो, या जिल्ह्यांना नेतृत्व महाराष्ट्राचं केलं, निवड देशाचं केलं म्हणतो. त्याचं कारण कसं होतं, आम्ही विकासाबरोबर सामाजिक समानतेला सुद्धा तेवढीच किंमत दिली, म्हणून इथलं राजकारण प्रगल्भ होतं. समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका या पूर्वीच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी केली. परंतु या निवडणुकीमध्ये सामाजिक समरसतेला कुठेतरी फाटा देण्याचं काम आज आपल्या विरोधकांनी केलेलं दिसतं. एखादा उमेदवार कसा असावा, उमेदवारी कशी द्यावी, याचे निकष मात्र आमच्या विरोधकांचे एकच आहे. या कोरेगाव मतदारसंघामध्ये किंवा कोरेगाव तालुक्यामध्ये आम्ही जो विकास केला, सिंचनाची कामं केली आणि अतिरिक्त निधी मंजूर करून आणला, याला जर हरवायचं असेल तर एक धनदांडग्यांची मिलेनियर क्लब आज आपल्या पुढे उभं करण्यात आला. लक्षात घ्या. जी व्यक्ती जिल्हा परिषद मध्ये मागच्या वेळेला त्यांचे निवडून आले होते, 5 वर्षामध्ये कधी त्या किन्हीमध्ये गेलेले नाहीत. लक्षात घ्या. कोरोनाचा काळ होता, मजबूत पैसा होता, पण स्वतःच्या घरातल्यांना सुद्धा वाचवायचं काम ह्या लोकांनी केलं नाही. स्वतःचं किन्ही गाव सुद्धा चांगलं केलं नाही. पण पैशाच्या जीवावरती ज्या पद्धतीनं कोरेगाव तालुक्यावरती आक्रमण 2009 मध्ये झालं होतं, जे मी माझ्या बरोबर एक छोटी मावळे बरोबर घेऊन 2019 ला परतवून लावलं, तीच परिस्थिती आज वाठार गटामध्ये. लक्षात घ्या. एक आक्रमण पलीकडच्या जिल्ह्यातून इथं आलं, फक्त पैसे आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली. अरे उमेदवारी दिली कुठं, ज्याचं प्रतिनिधित्व सामान्य घरातल्या गोरगरीब कुटुंबांनी करायचं, त्या समाजावरती आक्रमण करण्याचं काम या लोकांनी केलं. अरे पैशाच्या जीवावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही तुम्ही पायाखाली तोडू शकत नाही, हे आपल्याला या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायच्या. लक्षात घ्या. आमचा धनुभाऊ आणि ते सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांनी मला सांगितलं,
साहेब तुम्ही न्याय द्या, आमच्यातल्या कुणालाही एकाला न्याय द्या, आमच्याकडे पैसे नसतील, आमचा समाज छोटा असेल, पण या देशामध्ये या संविधानानं आम्हाला ताट मानेने जगायची संधी दिली, त्या ठिकाणी आमची गळचेपी व्हायला लागलेली आहे. मी ठरवलं कसल्याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी ठाम भूमिका घ्यायची आणि ताकदीने या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सौ सुनीता धनाजी मोहितेंना शिवसेनेमार्फत ठाण्याच्या दाढीच्या पक्षामार्फत या ठिकाणी उमेदवारी दिली. महाराष्ट्र राज्यामध्ये आपली इथे आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आज पंचायत समितीला माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सौ अनिता अरुण भोईटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यांचं चिन्ह आहे कमळ. या तिघांचाही अनुक्रमांक 3 आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण सगळे लक्षात घेतलं पाहिजे, एकाच मशीनवरती हे 2 चिन्ह आहेत. एक धनुष्यबाण दाबायचं, दुसरं कमळ दाबायचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या शेजारचं नलवडेवाडी गाव, या कोरेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर आमचा विरोध सरपंच या ठिकाणी नलवडेवाडीचा आलाय. पहिला टँकर नलवडेवाडीला दिला जायचा आणि नंतर अख्ख्या तालुक्यामध्ये दिला जायचा, अशी परिस्थिती होती. मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा प्रचंड मोठा असा एक तलाव नलवडेवाडीमध्ये बांधला. आता नलवडेवाडी गावामधनं ऊस जातोय, बागायती पिकं जात आहे, तरकारी जाते आणि स्वतःकडे जादाचं पाणी पडून आहे. विधानसभा सदस्य झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं, ही जी वसना उपसा सिंचन योजना आहे, आता एकाने सांगितलं आमचं नरडं दाबल्यासारखी आहे. 6 इंचातनं अख्खा कोरेगाव उत्तर भिजवायचं स्वप्न कोणतरी येण्यागत बघत होतं आणि त्यातनं ही योजना बाहेर पडली. त्याच्या 10 एकराचा मालक असला तरी 6 इंचाचं पाईपलाईन टाकतो आणि मला 6 आणि 8 इंचाच्या पाईपलाईन पाणी द्यायचं कोणतरी स्वप्न पाहिलं. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो, कॅबिनेट मंत्री झालो, त्याचा पहिला निर्णय घेतला, वनगाव उपसा सिंचन योजना मार्गी लावायचा हा निर्णय या ठिकाणी महेश शिंदेने घेतला. वनगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कृष्णा नदीमध्ये अर्धा टीएमसीचे 5 बंधारे बांधायचे आणि वनगाव मध्ये पंप हाऊस टाकून हे पाणी सगळं आरबवाडीत आणायचं. ज्या पद्धतीने जे गटापूरच्या योजनेचं पाणी तळ्याच्या तलावात येतंय, त्याच पद्धतीनं दुसरी सपोर्टिव्ह योजना वनगाव उपसा सिंचन योजनेला प्रारंभ केला आणि आता त्या बंधाऱ्याचं टेंडर निघालं आणि लवकरच त्या बंधाऱ्याचं काम चालू होते. लक्षात घेतलं पाहिजे. प्रचंड पाणी आपल्याला इथं आणायचे. अरे आम्ही एक निर्णय घेतला, धरणं सातारा जिल्ह्यातली पुनर्वसन सातारा जिल्ह्यावरती पाणी मात्र सांगली आणि बारामतीला गेलं. इथनं 162 किलोमीटरवर पाणी गेलं, लातूरला 203 किलोमीटरवर पाणी गेलं, पण आमचा भाग मात्र वंचित ठेवला गेला. हे सहन होण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मी निर्णय घेतला, आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते, आम्ही सुरत ते गुवाहाटी प्रवास केला. जे आमच्या नादाला लागले त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करून टाकले सगळ्यांचे. आम्ही निर्णय घेतला आणि साहेबांना सांगितलं, साहेब मी तुमच्या बरोबर आलो त्याचं कारण एक आहे, माझ्या कोरेगाव, खटाव आणि सातारची जनता पाण्यापासून वंचित आहे. साहेब तुम्ही मला 2 टीएमसी पाणी मंजूर करून द्या. साहेब म्हटले तुला आता मंत्री केलं, कृष्णा खोरे तुझ्याकडे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, तू फाईल तयार करून पाठव. मी ती फाईल देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे पाठवली. फडणवीस साहेबांनी 1 मिनिटात सही केली. 2 ऑक्टोबर
ऑक्टोबर 2022 ला कोरेगाव तालुक्याच्या आयुष्यातला 16 क्षण झाला आणि 2.15 टीएमसी जास्तीचं पाणी या कोरेगाव तालुक्याला मंजूर झालं, लक्षात घ्या. रामोसवाडी पासून भाडऱ्यापर्यंत पाईपलाईन टाकायचं काम चालू झालंय, टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाले. येत्या 4-5 दिवसात ते काम चालू होईल. 8 महिन्याच्या आत पाणी भाडऱ्याच्या तलावात येणार आणि भाडऱ्याच्या तलावातनं नलवडेवाडीच्या तलावात ते पाणी त्याच्या पुढच्या 8 महिन्यात पडेल. कालबद्ध 24 महिन्याच्या आत दह्याचा तलाव बारमाही वाहता राहील आणि त्यातलं पाणी उचलून तुमच्या जाधववाडी विखे परिसराला देणार. हा शब्द भाई शिंदे या ठिकाणी देतो. अरे आम्ही कशासाठी पद उपभोगतो? गोरगरीब सामान्यांचं कल्याण करण्यासाठी करतो. आज तुम्ही पाण्याचा प्रश्न माझ्यावरती सोडा. एकदा माझी वनगाव उपसा सिंचन योजना चालू होऊ द्या. 6 फुटाच्या पाईपलाईन नाही ते कॅनलनं पाणी आमच्या आरबवाडीच्या तलावातनं तुमच्या सोशीच्या धरणापर्यंत नेल्याशिवाय म्हैशिंदे थांबणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अरे 2400 कोटी रुपयाचा निधी मी त्या ठिकाणी या झे गटापूर योजनेला मंजूर करून घेतला. केंद्रामध्ये गेलो, केंद्रातल्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेच्या माध्यमातून 50% राज्य सरकारच्या माध्यमातून 50% निधी उपलब्ध करून दिला. त्याचं टेंडर झालं, सगळं झालं. आपल्याला ज्या पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघात 99% सिंचनाखाली मी आणला, त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये मला हा उत्तर भाग सुद्धा सिंचनाखाली आणायचे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही कोरेगाव शहराचा विकास पाहताय, कोरेगाव शहरात गेल्यानंतर कुठल्या ते फॉरेन मध्ये आल्यासारखं वाटतंय. एक सुंदर असं शहर, महाराष्ट्रातलं आदर्श शहर त्या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने कोरेगाव ही राजधानी चांगली डेव्हलप होत आहे, भविष्यामध्ये कोरेगाव उत्तरची राजधानी वाटार स्टेशन पण त्या धर्तीवरती मी तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करून देणार. फक्त तुम्ही साथ द्या. आता जिल्हा परिषद पंचायत समित्या हे निमित्त आहे. एकदा तुम्ही आम्हाला साथ दिला, एकदा तुम्ही या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिले की विकासाचा आमच्यावरती सोडा. लागेल तेवढा निधी आणि लागेल तेवढ्या पद्धतीचं पाणी, या दोन्ही गोष्टीचा शब्द मी आज या ठिकाणी देतोय. आज आमच्याकडे या गटामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत. 2-3 ग्रामपंचायती बाहेर आहेत. सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो, धनदांडगे जर राजकारण करायला लागले तर अंबानी देशाचा पंतप्रधान होईल. नरेंद्र मोदींसारखा चहावाला कधी पंतप्रधान होऊ शकणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे कोणीतरी डोक्यात हवा घेऊन चालणार नाही की पैसे आहेत म्हणून मतं मिळतात, असं नसतं. आज आमचे जरी उमेदवार पैशाने कमी असले तरी सुद्धा कामानं सरस आहेत, लक्षात घ्या. आमचा धनु मोहिते हा तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध होणारा या ठिकाणी आमचा कार्यकर्ता आहे. अरुण भोईटे सुद्धा 24 तास तुमच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या सदग्रहिणी या ठिकाणी आहेत. आपण महिलांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. अरे या आशिया खंडातली सगळ्यात मोठी स्कीम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ठाण्याच्या दाढीनं आपल्याला दिली, लक्षात घेतलं पाहिजे. आज तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, देवाभाऊच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळं 5 दिवसासाठी कोणी जेवायला घालतंय, 1000-2000 रुपये देतंय, याकडे बघायचं नाही. अरे माझा एक भांडेवाडीचा एक तरुण आहे, परवा आमचा विरोधक तिकडे पैसे घेऊन गेला. म्हणला तुमची 30 मतं आहेत, लाख रुपये घ्या. त्यांनी एक शांतपणे विजूदादांनी स्वतःच पासबुक काढलं आणि त्याच्या पुढे टाकलं, दादा जरा बघा किती पैसे माझ्या पासबुकात आहेत. 1,76,00,000 रुपये म्हणला. ही महेश दादाच्या पाण्यामुळे आलेले पैसे आहेत, ह्याच्यापेक्षा तर जास्त पैसे नाही देऊ शकत. हेच आपल्याला इथं पाहायचंय, याच गोष्टी आपल्याला इथं घडवायचंय. इथला तरुण हा आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला पाहिजे, इथला शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला पाहिजे आणि हे स्वप्न घेऊन
आज मी तुमच्या पुढे आलोय. माझी विनंती आहे, 5 दिवस राहिलेले आहेत, रात्रंदिवस काम करा. 100% जनता तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पाहिले महानगरपालिका, नगरपालिका सगळ्या निवडणुकीमध्ये आज जनतेने आपल्याला स्वीकारलेलं आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये डोक्यामध्ये कुठलाही भेदाभेद न ठेवता पूर्ण ताकदीनं महायुतीचा हा कोरेगाव तालुक्याचा, कोरेगाव मतदारसंघाचा किल्ला आपण अभेद्य ठेवायचे. आज कोरेगाव मध्ये 27 कोटीची पंचायत समितीची इमारत त्या ठिकाणी बांधली जाते. अरे अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर पंचायत समितीची इमारत ही कोरेगाव शहरामध्ये उभी राहते. आज त्या ठिकाणी बसणारा सदस्य सुद्धा आज हा तुमच्या माझ्या विचाराचा पाहिजे. त्यासाठी ताकद द्या. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, प्रचाराला जाताना तोंडामध्ये आपलं चिन्ह पाहिजे, आपल्या घोषणा झाल्या पाहिजेत, प्रत्येक गावामध्ये पदयात्रा निघाल्या पाहिजेत, प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये पॉम्पलेट पोहोचलं पाहिजे. एकच मशीन आहे, पहिल्यावर जिल्हा परिषद 3 नंबरला धनुष्यबाण आहे आणि त्याच्या खाली 3 नंबरला कमळ आहे. हे तुम्हाला समजावून सांगायला लागेल आणि याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. मशीन सगळीकडे फिरवा आणि फक्त 5 दिवसामध्ये काय आपण एल्गार करू शकतो ते पहा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, सामान्य घरातल्या नेतृत्व 1500 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था. तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल, वाराडिशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अंजली कृषी पर्यटन केंद्र तरडगाव. सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात. प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे. सोहळे अनेक, सूत्रसंचालक 1.